हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल ज्ञान सागर स्पोकन इंग्लिश वरोरा. ज्ञान सागर स्पोकन इंग्लिश वरोरा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ॲज लॉंग ॲज, सो लॉंग ॲज. हे दोन्ही एकच आहेत, दोघांचा अर्थ सारखाच होते. जोपर्यंत काय होत असते, जोपर्यंत. आणि ॲज लॉंग ॲज आणि सो लॉंग ॲज हे दोन्ही काय आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स ऑफ टाइम. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहेत. तर ते आता आपण डिटेल्स मध्ये शिकू. ठीक आहे. ॲज लॉंग ॲज, सो लॉंग ॲज. लक्ष द्या रे, पोट ठेवा. आता कीर्तन चालू करतो पहा, ॲज लॉंग ॲजचं न सो लॉंग ॲजचं समजून घ्या बरोबर, लक्ष द्या. तर आपण काय शिकणार आहोत, ॲज लॉंग ॲज. ठीक आहे. त्याचा तुम्ही दुसरा मिनिंग आहे सो लॉंग ॲज. हे दोनही एकच आहेत. ठीक आहे. तुम्ही ॲज लॉंग ॲजच्या ठिकाणी सो लॉंग ॲज बी वापरू शकता गणिया. ठीक आहे. फक्त हा ॲज करायचा आणि काय लावायचं, सो लावायचं, म्हणजे ॲज लॉंग ॲज, सो लॉंग ॲज. अर्थ एकच आहे. ठीक आहे. आणि हे दोन्ही काय आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम. काय आहेत हे लक्षात ठेवायचं एक एक गोष्ट. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन, लक्ष द्या रे, पोट ठेवा. कंजक्शन ऑफ टाइम. ठीक आहे. यांचा अर्थ दोघांचा सारखाच आहे. ॲज लॉंग ॲजच्या ठिकाणी तुम्ही सो लॉंग ॲज वापरू शकता, जोपर्यंत या अर्थाने. ठीक आहे. फरक काहीच पडत नाही, काही वाया जात नाही. ठीक आहे. तर दोघांचा अर्थ होत असते जोपर्यंत. काय होते रे, मनाड्या, जोपर्यंत होते. आणि आपण गावरानीमध्ये बोलतो, मराठीमध्ये. ठीक आहे. तर कोणी जोपर्यंत, तोपर्यंत असं बी म्हणते. पण जोपर्यंत तोपर्यंत हा जो मिनिंग आहे हा टिलचा आणि अनटिलचा पण आहे. तो येत होते कन्फ्युजन. लई पोरं येतं कन्फ्युज होते का टिल कधी वापरायचं, अनटिल. तर व्हिडिओ बनवून आहे, पाहून घे जाते. ठीक आहे. ते पाहिल्यावर मग हे बी समजते का झालं, या ॲज लॉंग ॲजचा अर्थ तोच अर्थ होतो, तर त्याच्यात फरक काय. ठीक आहे. पाहून घे जा. गच गच. तर आपण मराठीमध्ये जोपर्यंत, तोपर्यंत असं बी म्हणतो गणिया. लक्षात ठेवायचं. म्हणजे असं म्हणा की असं म्हणा, त्याचा वापर काय आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे. भाषा आहे, आता कसंही बोलतो पण त्याच अर्थाने बोलतो. ठीक आहे. मग सर हा दोन दोन काऊन आहे जी, सर दोन दोन काऊन आहे, डोक्याला टेन्शन. तर दोन दोन कशासाठी सांगतो, फॉर्मल. एक हा जो आहे ॲज लॉंग ॲज हा जास्त फॉर्मल आहे, म्हणजे फॉर्मली जास्त वापर केला जातो, त्याचा ऑफिशियली यूज केला जातो. आणि सो लॉंग ॲजचा हा लेस फॉर्मल आहे. ठीक आहे. हा फरक आहे फक्त. तो अर्थ एकच आहे, डोक्याला टेन्शन नका घेऊ जास्त. ठीक आहे. आता हा दाखवते का, नेमकं काय दाखवते, कशासाठी वापरायचं, कधी वापरायचं. तर जेव्हा आपण ड्युरेशन दाखवायचं असते. का दाखवायचं असते गणिया, ड्युरेशन. कालावधी. त्यालाच आपण म्हणू शकतो पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे. ड्युरेशन दाखवतो, तेवढा वेळ, असा त्याचा अर्थ होत असते. तर विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण समजून घेऊन. तिसरी गोष्ट आहे का ॲज लॉंग ॲज आणि सो लॉंग ॲज हे जनरली सिंपल प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट सोबत येतात. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण समजून घेऊ. तर आपण बहुत सारे डेली रुटीन मध्ये सेंटेन्सेस बोलत असतो. जसं जोपर्यंत मी इथं आहो, तुले काळजी करायची गरज नाहीये. आलं इथं जोपर्यंत. याला असं बी म्हणू शकता, जोपर्यंत मी इथं आहो तुला काळजी करायची गरजच नाहीये. ठीक आहे. तर जोपर्यंत, तोपर्यंत आलं किंवा जोपर्यंत आलं. त्याच्यानंतर अजून दुसरं एखादं एक्झाम्पल, बहुत सारे एक्झाम्पल आपण डेली रुटीन मध्ये जोपर्यंत, तोपर्यंत या अर्थाने जर बोलायचं असेल तर ॲज लॉंग ॲज बावाले वापरायचं, नाही तर सो लॉंग ॲज बावाले वापरायचं. ठीक आहे. दुसरं एखादं एक्झाम्पल सांगतो. जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत मी जिवंत राहील तुझ्यावर प्रेम करेन. जोपर्यंत मी जिवंत राहीन किंवा जिवंत आहे तोपर्यंत तुझ्यावर प्रेम करेल. म्हणजे जिवंत असण्याचा जेवढा बी कालावधी राहील
तेवढा कालावधी मी तुझ्यावर प्रेम करेल. कालावधी संपला, गचकलो, गेलो वरत, तर मग स्वर्गात करीन. ठीक आहे. तो दरम्यान म्हणजे ड्युरेशन दाखवते, हा एक कालावधी दाखवतो. ठीक आहे. जोपर्यंत मी यावं इथं, म्हणजे जेवढा वेळ मी इथं राहीन तेवढा कालावधी, असा त्याचा अर्थ होत असते. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ, आता समजून घेऊ. लक्ष द्या रे इकडं, वे पोटेवा, इकडं पाय ना सोंगाड्या. as long as I am here, you needn't worry. जोपर्यंत मी इथं आहे, as long as I am here, you needn't worry. जोपर्यंत मी इथं आहो, तुला काळजी करायची गरज नाही. जोपर्यंत मी इथं आहो तोपर्यंत तुला काळजी करायची गरज नाही. मग इथे तुम्ही हा ऍज काढून सो पण लावू शकता. ठीक आहे. सो लॉंग ऍज आय एम हिअर, यू नीडंट वरी. जोपर्यंत मी इथं आहो तुला काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. तर असा अर्थ जोपर्यंत ह्या ऍज लॉंग ऍजचा होते, बरोबर जमव जायले. ठीक आहे. तर लक्षात घ्या आता, तर हा सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम काऊन आहे. तर ह्या कोणतं काम करत आहे गण्या इथं, एज लॉंग ऍज दोन वाक्य जोडून राहिला. तर तुम्ही हे सेंटेन्स असं बी म्हणू शकता गण्या, यू नीडंट वरी. हे सेंटेन्स पहिले बी घेऊ शकता. हा जो आहे हा मेन क्लॉज आहे. हा मेन क्लॉज काऊन आहे पहा, परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी विचारते. क्लॉजेस ओळखा. मेन क्लॉज कोणता आहे, सबऑर्डिनेटिंग क्लॉज कोणता आहे. तर इथं जांगडगुत्ता असते. तर लक्षात ठेवा, इथं यू नीडंट वरी, तुला चिंता करण्याची गरज नाही, हा कंप्लीट मिनिंग देते. याला पूर्ण मिनिंग आहे. म्हणजे हा झाला मेन क्लॉज. ठीक आहे. लिहून टाकतो मेन क्लॉज तुमच्या माहितीसाठी. 1 मार्क पकला पाहिजे परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर आता मी जर असं म्हटलं, ऍज लॉंग ऍज आय एम हिअर, जोपर्यंत मी इथं आहो. आता जोपर्यंत मी सामोरचं म्हणत नाही, हे लेखाचं अधूर राहते. ठीक आहे. म्हणजे हा मेन क्लॉज वर डिपेंड आहे, म्हणून याला म्हणतात सबऑर्डिनेटिंग क्लॉज. आणि हा जो सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे याच्यामध्ये जो काही कंजक्शन आहे तो आहे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. तर सबऑर्डिनेटिंग जो क्लॉज राहते, जे वाक्य राहते त्याच्या सोबतच राहते. म्हणजे एज लॉंग एज या वाक्याला चिटकून आहे, म्हणजे हे वाक्य सबऑर्डिनेटिंग क्लॉजचं आहे. हे दुसऱ्यावर मेन क्लॉज वर डिपेंड आहे. ठीक आहे. कारण हे म्हणलं, हे जे वाक्य आहे, हा जो क्लॉज आहे म्हटलं तुम्ही, तर समोरचं मेन क्लॉज म्हणल्याशिवाय अर्थच नाही होत लेखाले. ठीक आहे. पूर्ण अर्थच क्लिअर नाही होत. म्हणून हा एज लॉंग एज आय एम हिअर सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. आणि एज लॉंग एज सोबत हा जो क्लॉज आहे आय एम हिअर, हे जे सेंटेन्स आहे क्लॉज आहे, तर हे जे वाक्य आहे एज लॉंग एज सोबत आहे, म्हणून एज लॉंग एजला किंवा सो लॉंग एजला सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम म्हणत असतात. ठीक आहे. तर असे 2 वाक्य जोडण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. दुसरं एखादं एक्झाम्पल घेतो. जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत मी जिवंत राहीन, तुझ्यावर प्रेम करेल. ठीक आहे. सो ऍज लॉंग एज आय लिव्ह, जोपर्यंत मी जिवंत आहे किंवा जिवंत राहील तोपर्यंत आय विल लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करेल. ऍज लॉंग एज आय लिव्ह, जोपर्यंत मी जिवंत आहे किंवा जिवंत राहील, आय विल लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करेल. आणि मेल्यानंतर मग स्वर्गात करेल, भेटजो मला स्वर्गामध्ये. ठीक आहे. तर काय दाखवत्या, जोपर्यंत जिवंत मी राहणार, जेवढा कालावधी होणार तेवढा कालावधी मी तुझ्यावर प्रेम करेल. ठीक आहे. हे वाक्य असं मी म्हणू शकता का नाही, आय विल लव्ह यू ऍज लॉंग एज आय लिव्ह. ठीक आहे. तेव्हा मधात येते लेखाचा कंजक्शन, छाती काढून उभा राहते, मागं बी वाक्य येते आणि समोर बी वाक्य येते, हा मधात राहते, जोडण्याचं काम करते. ठीक आहे. असा घाम परपर निघून राहिला, लेखाचा पाऊस येऊन नाही राहिला. त्याकडे का गण्या पाऊस पाठवून दे इकडे लेखाली. आय विल लव्ह यू, तर आय विल लव्ह यू ऍज लॉंग एज आय लिव्ह असं बी म्हणू शकता. जेव्हा मेन क्लॉज पहिले घेता तेव्हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज जो असतो हा नंतर जर घेतला तर जो कंजक्शन आहे एज लॉंग एज तो मधात येते. ठीक आहे. इथं तुम्ही सो बी घेऊ शकता. सो लॉंग एज आय लिव्ह, जोपर्यंत मी जिवंत राहील,
आय विल लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करेल. ओके, तिसरं एखादं एक्झाम्पल घेऊ आता. as long as she is ill, जोपर्यंत ती आजारी आहे किंवा राहील, she must take, इथं लिहितो रे, तिकडं नाही मावत, she must take complete rest. आता याचा अर्थ बघा, इथं सो बी घेऊ शकता. as long as, so long as she is ill, जोपर्यंत ती आजारी आहे किंवा जोपर्यंत ती आजारी राहील, she must take complete rest, म्हणजे तिने पूर्णपणे विश्रांती घ्यायलाच पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आजार राहील तिचा तेवढा कालावधी तिने विश्रांती पूर्णता घ्यायलाच पाहिजे असा अर्थ होते. ठीक आहे, असा जागड गुत्ता आहे गण्या, इकडे मग घाम निघून राहिला आणि तू ऐकून राहिला. तो गेलो डोक्यात. as long as, so long as, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम. पुढल्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू एका नवीन कंजक्शन सोबत. आय होप यू अंडरस्टूड. as long as, so long as, जोपर्यंत, तोपर्यंत, जोपर्यंत या अर्थाने. पुढल्या व्हिडिओमध्ये परत एका नवीन कंजक्शन सोबत भेटू. टिल देन, बाय अँड टेक केअर.